हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब चॅनल. इराच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इथे आम्ही दोघी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही केली देवपूजा झाल्यानंतर आम्ही इरासोबत गप्पा मारल्यानंतर तिला ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही रोजचं थोडा स्टडी करतो. स्टडी झाल्यानंतर मग तिला झाला की बुक बंद करून तिला बोलायला लावलं की बरोबर बोलते, रीडिंग करते आणि पोयम बोलते. ते मस्त एन्जॉय करते. ते झाल्यानंतर मग मी तिला मस्त थोडा वेळ झोपवलं. थोडा वेळ झोपल्यानंतर ती डायरेक्ट उठली 2 तासांनी उठल्यानंतर आम्ही लंचमध्ये केला होता पालक पुलाव. सो तिला खूप आवडला, खूप यम्मी झाला होता आणि ती सांगते पण यम्मी झाला असं. आणि जेव्हा ती उठली, लंच केल्यानंतर ती खेळली, खूप सारा वेळ खेळली. नंतर आम्ही रेडी झालो. संध्याकाळी इव्हिनिंगला आम्ही गेलो तिला घेऊन गार्डनला. तर ती गार्डनला खूप खेळली. कुठे आली इरा तू? की पळत होती. तिला म्हणजे खूप जास्त मोकळं आवडतं. तर ती इकडे पळायची, तिकडे पळायची. आणि लहान मुलांचं ना कसं असतं, आपल्याकडे घरात कितीही टॉयज असले तरी पण ते कमीच असतं त्यांच्यासाठी. आपण त्यांना तिकडे घेऊन गेलो खेळायला तरी त्यांना दुसऱ्या मुलांचे जे टॉयज असतात त्याच्यासोबतच खेळायचं असतं. सो तिचं पण सेमच होतं की तिथे जेवढी मुलं होती तेवढं जे रॅकेट वगैरे खेळत होते, बॅट बॉल, तिला त्यांचंच हवं होतं. तिला तिचं नव्हतं पाहिजे. ती तिचं त्यांना द्यायची आणि त्यांचं तिला खेळायला घ्यायची. पण मुलं रडतात की माझं आहे मम्मा असं. म्हणून आम्ही तिला घेऊन आलो. आणि इकडे होते ABCDचे असे मस्त बसण्यासाठी केलेले होते असे वर्ड्स. सो तिकडे आणले आणि तिला तिकडे आम्ही खेळवत होतो. सीसो खेळून आलं, झोका जुजू म्हणते ती, झोका खेळून आलो. जुजूवर एकदा बसली की ती लवकर उठत नाही. तिला खूप जास्त आवडतं. आणि तिथे कसं प्रत्येक मुलांना खेळायचं असतं ना, लाईन असते. तर कंटिन्युअसली पॅरेंट्स बघत असतात की यार हे उठत नाही. मग खूप जास्त रडली ती. तसंच रडता रडता तिला घेऊन आलो आम्ही. आणि इकडे बाहेर हे दाखव ते दाखव असं नाचवलं. नंतर खूप खेळल्यानंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर डिनरमध्ये तिला केला होता मूग चिला. सो तिने मूग चिला खूप एन्जॉय केला. एन्जॉय करता करता असंच मग तिला मस्त खेळवलं. खूप जास्त खेळली. नंतर थकली आणि झोप आल्यानंतर रडली. सो असं आमचा डे. शेअर सबस्क्राईब करा. स्टे